आणि कालच्या सगळ्या घटनेनंतर रोहित आरी आणि सरकारमधला जो काही वाद होता तो वाद सुद्धा समोर आलेला आहे। तो वाद काय होता, थोडक्यात त्याचा इतिहास पाहूया। 5 डिसेंबर 2023 मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजना सरकारनं सुरू केली। 25 जानेवारी 2024च्या GR मध्ये प्रोजेक्ट लेस चेंजचा प्रकल्प संचालक म्हणून रोहित आर्यच्या नावाचा उल्लेख होता। प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा रोहितला सरकारकडून ऑफर देण्यात आलेली होती, पण पहिल्या टप्प्यानंतरच रोहितचे सरकारसोबतचे संबंध काहीसे वादाचे बनले, ते विकोपाला गेले। 2024 साली रोहितनं शिक्षण विभागावरती गंभीर आरोप करणारे एक पत्र प्रसिद्ध केलं। रोहितच्या संकल्पना शिक्षण विभागानं वापरल्या, पण त्याचे पैसे थकवले गेले असा आरोप रोहितनं केला। 24 जुलै 2024 पासून रोहितनं उपोषण केलेलं, पण देयकं मंजूर झाली नाही असा आरोपही करण्यात आला। 3 ऑगस्ट 2024ला शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी रोहितची भेट घेत 2 दिवसात देयकं देण्याचं आश्वासन दिल्याचं रोहितनं म्हटलेलं, पण तरीही अधिकाऱ्यांनी निधी काही दिलाच नाही। आणि या सगळ्या संदर्भात दीपक केसरकरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण पाहूया। अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून शिक्षा करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून केली अतिशय योग्य आहे। परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळ्या जाणार असतं। जे लोक आहेत ऑफिसर त्यांच्याशी त्यांनी चर्चा करायला पाहिजे। म्हणजे अनेक कंत्राटदारांची कितीतरी हजार कोटींची बिलं अजून थकीत आहेत, ही गोष्ट आपल्याला समोर येते। दुसरीकडे राज्याचे प्रमुख जाहिरातींवर शेकडो कोटी रुपये खर्च करतात, हेही दृश्य आपल्याला बघायला मिळतं। जाहिरातबाजीवर एकीकडे कोट्यावधींचा खर्च होत असताना दुसरीकडे एका सर्वसामान्य नागरिकाला त्याचं असणारं बिल किंवा त्यांच्या ज्या व्हिडिओमध्ये जी माहिती समोर येते त्यानुसार समोर असणारं बिल मिळवण्यासाठी जर अशा मार्गाचा अवलंब करावा लागत असेल तर हे नक्की दुर्दैवी आणि सरकारचं सपशेल अपयश आहे। माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, कारण का ते राज्याचे गृहमंत्रीही आहेत, की ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे। कारण भारतातले सगळ्यात चांगले पोलीस हे महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अशी परिस्थिती असताना असं काय बदललंय या डिपार्टमेंटमध्ये की सातत्याने भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय।